नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र परिवहन विभागाने एप्रिल 2019 पूर्वी विकल्या जाणाऱ्या कोणत्याही वाहनावर HSRP लावणे अनिवार्य केले आहे. मित्रांनो, HSRP म्हणजे काय, ऑनलाईन अर्ज कसा केला जातो हे आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत. महाराष्ट्रात एप्रिल 2019 पूर्वी नोंदणीकृत वाहनासाठी 30 एप्रिल पर्यंत उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट्स असणे अनिवार्य असल्याने हे कसे करता येईल आणि जर तुम्ही त्यांचे पालन केले नाही तर काय होईल. तर मित्रांनो, HSRP म्हणजे काय? हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट. ते देशभरात वाहन ओळख प्रमाणित करण्यासाठी सादर केलेली छेडछाड प्रतिरोधक नंबर प्लेट आहे. ती ॲल्युमिनियम पासून बनवली आहे आणि त्यात अनेक सुरक्षा वैशिष्ट्यासह येते, ज्यामध्ये रात्रीच्या वेळी दृश्यमानता सुधारणारी रेट्रो रिफ्लेक्टिव्ह फिल्म, क्रोमियम आधारित अशोक चक्र होलोग्राम आणि एक अद्वितीय 10 अंकी लेझर एचिंग सिरियल नंबर यात समाविष्ट आहे. तर मित्रांनो, HSRP चे एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे न काढता येणारे स्नॅप लॉक, ज्यामुळे ते दुसऱ्या वाहनात बदलणे किंवा हस्तांतरित करणे कठीण होते. या व्यतिरिक्त HSRP असलेल्या वाहनांच्या विंडस्क्रीनवर रंगीत पोड असलेले थर्ड रजिस्ट्रेशन स्टिकर लावावे लागते. या स्टिकरमध्ये वाहनाचा नोंदणी क्रमांक, इंजिन क्रमांक आणि चेसिस क्रमांक यासारखे महत्त्वाचे तपशील असतात, ज्यामुळे अधिकाऱ्यांना वाहनांची सत्यता ट्रॅक करणे आणि पडताळणे सोपे होते. HSRP मध्ये रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन तंत्रज्ञान देखील येते, ज्यामुळे डिजिटल ट्रॅकिंग शक्य होते आणि वाहन चोरी आणि अनधिकृत हस्तांतरणाची शक्यता कमी होते. तर मित्रांनो, यासाठी ऑनलाईन अर्ज कसा केला जातो ते आपण पाहणार आहोत. त्यापूर्वी मित्रांनो, या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. चला आपण व्हिडिओ पाहूया. मित्रांनो, या वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात येईल. मित्रांनो, या लिंकवर आल्यानंतर तुम्हाला तुमच्यासमोर एक होम पेज ओपन होईल. यामध्ये तुम्हाला मित्रांनो 2019 अगोदर ज्यांचे वाहन जुने आहेत त्यांनाच बसवायचं आहे. 2019 नंतर म्हणजे 2019 नंतर जर जे वाहने घेतले त्यांना बसवण्याची गरज नाही. आता ऑनलाईन करण्यासाठी HSRP ऑनलाईन बुकिंग यावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचे RTO कोड निवडायचा आहे. कोड निवडून इथे सबमिट बटन यावरती क्लिक करायचं आहे. सबमिट केल्यानंतर मित्रांनो, पुढे तुमच्यासमोर डॅशबोर्ड ओपन होईल. इथे तुम्हाला 4 ऑप्शन दिसतील. त्याच्यामध्ये 1 नंबरला आहे प्रणाली किंवा एक ऑर्डर. तुम्हाला HSRP प्लेट ऑर्डर करायची तर 1 नंबर आहे. इथे तुम्ही ऑर्डर करू शकता. 2 नंबर आहे इथे रिशूड अपॉइंटमेंट. यावरती जर तुम्हाला दिलेली तारीख जर तुम्हाला बदलायची असेल तर ती चेंज करण्यासाठी रिशूड अपॉइंटमेंट आहे. इथे 3 नंबरला खाली ट्रॅक HSRP स्टेटस. तुम्हाला जर स्टेटस चेक करायचं असेल तर स्टेटस आहे, यावरती क्लिक करून चेक करू शकता. आणि रिप्रिंट इनवाइस म्हणजे तुम्हाला HSRP मागवायची असेल किंवा दुसरी प्लेट मागवायची तर इथं रिप्रिंटवर यावरती क्लिक करायचं आहे. तर चला मित्रांनो, मी आता ऑर्डर कशी बुकिंग करायची ते पाहूयात. HSRP ऑर्डर नाव यावरती क्लिक करताय. यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर पुढे असा फॉर्म ओपन होईल. फॉर्म ओपन झाले 1 नंबरला तुम्हाला इथे व्हेकल रजिस्ट्रेशन स्टेट, नंतर परत 2 नंबरला फिटमेंट लोकेशन. म्हणजे इथे तुम्हाला 2 ऑप्शन दिसतील, डीलर प्रिमायसेस आणि होम फिटमेंट. तर तुम्हाला डीलर जवळ जाऊन HSRP प्लेट बसवायची असेल तर त्यावरती क्लिक करायचे. होम फिटमेंट म्हणजे तुम्हाला घरी मागवण्यासाठी आहे. समजा घरी मागवून तुम्ही सुद्धा यावरती HSRP प्लेट बसवू शकता. होम फिटमेंट यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला फक्त इथे घरी मागवण्यासाठी चार्जेस वेगळे आहेत. 2 व्हीलरसाठी 125 आणि 4 व्हीलरसाठी 250 रुपये एक्स्ट्रा चार्जेस तुम्हाला लागतील. ते डीलर प्रिमाइस केलं तर तुम्हाला तिथे जो डीलरच्या जागी येईल तिथे तुम्ही बसू शकता. त्यानंतर मित्रांनो, इथं HSRP ऑर्डर टाईप इथे तुम्हाला 4 ऑप्शन दिसतील. त्याच्यामध्ये 1 नंबर कम्प्लीट HSRP किट फॉर ओल्ड व्हेकल यावरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर पुढे आल्यानंतर मित्रांनो, पुढे इथे पिनकोड आहे. मित्रांनो, पिनकोड तुमचं पोस्टल ॲड्रेस पिनकोड जे आहे ते टाकून घ्यायचं आहे, तुमच्या गावाचा पिनकोड. मित्रांनो, व्हेकल रजिस्ट्रेशन नंबर म्हणजे इथे तुम्हाला वाहन नोंदणी क्रमांक तुमच्या RC बुकवर जे आहे इथे तेच माहिती भरायचं आहे. तुमचा RC बुक समोर घ्या. RC बुकवरती जे रजिस्ट्रेशन नंबर आहे ते इथे रजिस्ट्रेशन नंबर टाकून घ्यायचं आहे. MH जो काय असेल ते. पुढे व्हेकल चेसी नंबर, परत व्हेकल इंजिन नंबर, त्यापुढे वाहन मालकाचा मोबाईल नंबर इथे एंटर करून व्हेरीफाय विथ वाहन यावरती क्लिक करायचं आहे. मित्रांनो, व्हेरीफाय विथ वाहन केल्यानंतर पुढे तुम्हाला
सिलेक्ट युअर नियरेस्ट सिटी म्हणजे तुमच्याजवळ जे काही सिटी असेल जवळील ती इथे निवडायचं आहे. ते निवडल्यानंतर पुढे तुम्हाला तुमच्या जवळील HSRP केंद्र आहे म्हणजे तुमच्या सिटीमध्ये जिथे ऑथॉरिटी दिली आहे ज्या शोरूमला किंवा जिथे केंद्राला तिथे नाव येतील जे तुम्हाला निवडायचं आहे त्याच्यामधले एक निवडायचं आहे. यावरती निवडल्यानंतर पुढे तुम्हाला इथे तारीख देईल तुम्हाला कोणत्या तारखेनुसार तिथे स्लॉट बुकिंग करायची आहे. तर इथं पसंतीची भेटीची तारीख इथे निवडायची आहे तुम्ही. तारीख निवडल्यानंतर पुढे तुम्हाला त्याच्या पुढे टायमिंग देईल स्लॉट. त्या दिवशी कोणत्या स्लॉटमध्ये तुम्हाला तिथे HSRP प्लेट बसवण्यासाठी द्यायचा आहे तो टायमिंग इथे निवड करायची आहे. निवड केल्यानंतर परत नेक्स्ट यावरती क्लिक करायचं आहे. मित्रांनो नेक्स्ट केल्यानंतर पुढे तुम्हाला इथे आता वाहन नोंदणीची तारीख आलेली आहे. इथं व्हेकल टाईप निवडायचं आहे. इथे ते व्हेकल टाईप जे तुमचे मोटरसायकल असेल मोटरसायकल, इथे ट्रॅक्टर असेल किंवा कार असेल इथे ऑटोमॅटिक येईल. कोणत्या गाड्या ऑटोमॅटिक येणार नाही ते निवडायचं आहे. निवडल्यानंतर तुम्हाला पुढे वाहन वर्ग इथे नॉन ट्रान्सपोर्ट इथे ऑटोमॅटिक येईल. इथे काही करायचं नाही. इंधन प्रकार फ्युएल टाईप इथे पण ऑटोमॅटिक येईल. नंतर तुम्हाला इथे इंजिन प्रकार जर तुमच्या RC बुकवर आहे तोच निवडा, नसेल तर इथं नॉट अवेलेबल करू शकता. त्यानंतर पुढे आल्यानंतर नोंदणीकृत वाहन मालकाचे नाव टाकून घेऊन पुढे GST बीजक आवश्यक आहे का आहे तर येस करा, नाही तर नो करा. ते काही कंपल्सरी नाही. बिलिंग स्टेट महाराष्ट्र येईल इथे यावरती क्लिक करायचं आहे. या पुढे नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर पुढे तुमच्यासमोर तुम्हाला तुमचा ॲड्रेस टाकायचा आहे. जो काही ॲड्रेस आहे तुमचा टाकून नेक्स्ट यावरती क्लिक करायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर मित्रांनो क्लिक हेअर टू रिक्वायर्ड OTP यावरती क्लिक करायचं आहे. त्या नंबरवरती एक OTP येईल. तो OTP ते एंटर करून कॅपच्या खाली फिल करून व्हेरीफाय OTP यावरती क्लिक करायचं आहे. तर व्हेरीफाय केल्यानंतर इथे तुमच्यासमोर सर्व माहिती येईल. तुम्ही जे काही भरले असेल ते माहिती. तर इथे आल्यानंतर तुमच्यासमोर इथे एक पुढे माहिती येईल. तिथे तुम्हाला किती चार्जेस लागणार आहेत. 2 व्हीलर असेल तर इथं 531 रुपये आणि 4 व्हीलर असेल तर 4 व्हीलरचे वेगळे चार्जेस आहेत. 800 850 असे काहीतरी चार्जेस आहेत. तर हे चार्जेस तुम्हाला ऑनलाईन पे करायचं आहे. इथे खाली क्लिक बॉक्सवरती क्लिक करून खाली पे RS यावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्ही फोनपे, गुगल पे किंवा नेट बँकिंग याच्या पद्धतीने तुम्ही पे करून घ्यायचे आहे. पे केल्यानंतर तुम्ही भरलेल्या फॉर्मची प्रिंट येईल. तो प्रिंट तुम्ही काढून तुमच्याजवळ ठेवायचा आहे. ज्या दिवशी तुम्हाला तारीख दिलेली आहे त्या तारखेला ते प्रिंट घेऊन जायचं आहे. मित्रांनो अशा प्रकारे HSRP प्लेट बुकिंग ऑनलाईन कसे केले जाते ते आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं. मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा, या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ इतर तुमच्या मित्रांना पण शेअर करा. धन्यवाद.